तर मित्रांनो फायनली खूप दिवसानंतर आज पाणी पडलंच. तर सकाळीच आम्ही आले खंडोबाला नारळ फोडायला, कारण आज आपल्या गावात खंडोबाची बकरी कापायची होती. त्याच्यामुळे आम्ही माळावर खंडोबाची पूजा करायला आलते. गावामध्ये येऊन बघलं तर काय खंडोबाची बकरी कापली होती आणि बकऱ्याची खाटाखूट पण चालू होती. तर खूप दिवसापासून गावामध्ये पाणी पडलं नव्हतं म्हणून खंडोबाची बकरी कापली होती. पुऱ्या बकऱ्याची चांगली खाटाखूट झाल्यानंतर हिस्से मांडले होते. तर मला पण बकऱ्याचं मटण खावट आलं पण माझ्या बाबांना पटीत दिली नव्हती. मग आम्ही आलत्या नका जवळच्या तळ्याला क्रिकेट खेळायला. इथं येऊन बघलं तर काय तळ्यामध्ये मासोळ्या मरून पडल्या होत्या. माझ्या आमच्या गावाच्या तळ्यामध्ये लोक बारक्या मासोळ्या सुद्धा सोडण्यात गेले. इथं तर मोठमोठ्या मासोळ्या मरून पडल्या होत्या. कुठं गेले तरी परण्याची गदळी आता जातच नाही. मग मी थोडं क्रिकेटकडे फोकस करतो. इथं तर आपल्या गावातले खूपच पोरं आलते आणि काही पोरं बिनकामाचे आलते. तर आमच्या गावातले पोरं थकून आलते म्हणून एक बिस्किटचा पुडा खाऊ घालता. मग बिस्किटचा पुडा जिरवायसाठी साल्याला फिल्डिंग करायला होता. तर इथं मोटिवेशन करायसाठी रिकामी पोरं सुद्धा आणले होते आपण गावातून. आपला विशालदा मॅच खेळायला भेटला म्हणून बिचारा थंडागार बसला होता. इथं तर मॅच खेळायला 4-5 टीम आलत्या. तर आपल्या गावातल्या पण 2 टीम होत्या. मग आम्ही आल्या गावात येऊन बघलं तर काय मुसळधार पाणी चालू होतं. आपल्या परण्या तर मुसळधार पावसाचा चांगलाच आनंद घ्यायला. परण्या तर पाण्यामध्ये कोटं पण डुकरासारखं हिंडालं. तर मित्रांनो 2-3 दिवसापासून लगातार पाणी चालू आहे म्हणून आपला व्हिडिओ येऊ शकला नाही. तरी पण आपण प्रयत्न करून व्हिडिओ टाकलाच. तर तुम्ही या व्हिडिओला खूपच सपोर्ट दाखवा.